आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। टांगापलटी घोडे फरार, सुनील तटकरे यांच्यावर भरत गोगावले यांची टीका। राज्यात सुनील तटकरेंना आम्ही निवडून आणलं पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही। गोगावले तटकरेंवर संतापले तर येत्या निवडणुकीत प्रत्येक हिशोब चुकता करणार, महेंद्र दळवींचा इशारा। टांगापलटी आणि घोडे फरार, तुम्ही लोकांनी पण त्यावेळेला थोडं वेगळं पण दाखवलं, पण आम्ही लोकांनी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला, ते त्यांनी विसरता कामा नये आहे। येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हाला हिशोब करायचा आहे। सिंधुदुर्गात राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा कार्यकारी अध्यक्ष काका कुडाळकरांचा शिवसेनेत प्रवेश। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमदारांना खुश करण्यासाठी सरकारी निधीचा वापर, बाबाजानी दुराणींचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। शेतकरी कर्जमाफीसाठी मात्र सरकार उदार मनाने निधी देत नाही, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणींची प्रतिक्रिया। आणि आमदाराला खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचा वापर त्या ठिकाणी जे सरकारी तिजोरी त्याच्यातून करते, पण शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी, शेतकऱ्याला भरीव मदत देण्यासाठी सरकार उदार मनाने या ठिकाणी देत नाही, अशी परिस्थिती। भीमा कोरेगाव प्रकरणात उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। नवी मुंबईतल्या कोपरखैराण्यात एकाच मोबाईल नंबरवर 288 मतदारांच्या नोंदी सापडल्या। हा मोबाईल नंबर शासकीय अधिकारी तलाठ्याचा असल्याचं समोर। मनसेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगेंनी प्रकार काढला समोर। पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या आईवडिलांना नोटीस। निलेश घायवळ परदेशात, त्याला पोलिसात हजर करण्याच्या सूचना। निलेश घायवळला देशात परत आणण्यासाठी यूके सरकारसोबत पोलिसांचा पत्रव्यवहार। गुंड निलेश घायवळचा सहकारी संदीप फाटकला पुणे पोलिसांकडून अटक। संदीप फाटक घायवळच्या टोळीमध्ये होता कार्यरत। संदीप फाटक विरोधात कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल। सर्व महामार्गांवर क्यूआर कोड असलेले होर्डिंग लावण्याचे आदेश। प्रवासी क्यूआर कोडद्वारे रस्त्याच्या कामांसंबंधी सर्व माहिती पाहू शकतील। कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात नितीन गडकरींची माहिती।